शिक्षा शतकम या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण जमलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा. नमोस्ते तु व्यास विशाल बुद्धे उल्लारविंदायत पत्र नेत्रे येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः. फुललेल्या कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या व विशाल बुद्धीच्या हे व्यास महर्षी, ज्या तुम्ही महाभारत रूपी तेलाने परिपूर्ण असा ज्ञानदीप प्रज्वलित केला आहे, अशा तुम्हाला नमस्कार. गुरु जीवनाला आकार देणारा, दिशा देणारा असा मार्गदर्शक म्हणून गुरुची ओळख आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव म्हणतात हे काही खोटं नाही. अशा या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आणि बघा, योगायोगी असा जुळून आलाय की आजच्याच दिवशी डॉक्टर माधव फाटक यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित होतं. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला अतिशय महत्व आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम दिवा करतो. दिव्याच्या प्रज्वलनाने सकारात्मक ऊर्जा जागृत होते. म्हणूनच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. मी डॉक्टर माधव फाटक यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विठ्ठल गणेश जोशी सर, श्री विनायक दामोदर फाटक आणि डॉक्टर अमरनाथ झा यांना दीप प्रज्वलनासाठी आणि प्रतिमा पूजनासाठी पुढे घेऊन यावं. इथे ज्योतिर्नमोस्तुते. दुसऱ्यांना जोशी कोण व्हिडिओ काढा चालू हाच काढल्या कुठून काढू फोटो. व्हिडिओ चालू ठेव. ओम नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलसायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमोस्तुते. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदाविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. भाष्यकारी निरवे शांताय संन्यासिने नानावादी नरेंद्र संघपोरी मोहध्वांत दिवाकराय भगवत्पादादिगां विद्युते तस्मै भाष्यकृते नमोऽस्तु सुगतं पूर्णाबोधात्. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदाविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. अच्छा हाँ इसमें ओके थैंक यू. तिकडून चढायला
सण केल्याशिवाय आजच्या दिवसाची सुरुवात होऊच शकत नाही. त्यामुळे घेऊया एक गुरुवंदना. म्हणजे पुस्तक दे. हा, तू कर. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य हा तिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली भली फुले, फलद्रूप हा वृक्ष भावा जसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा पोहोचवण्याचं आता चोख काम इथे केलेलं आहे. अशा या गुरूंचा आणि व्यासपीठावरील मान्यवरांचा आपण ज्येष्ठता क्रमाने सत्कार करणार आहोत. मी डॉक्टर माधव फाटक यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. प्रथम जोशी सरांचा सत्कार करण्यात येईल. डॉक्टर विठ्ठल गणेश जोशी हे पार्लेश्वर देवस्थानच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून काम पाहतात. विशेष कर. इथून या. नाही आलं. पार्लेश्वर देवस्थानच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून डॉक्टर जोशी काम पाहतात. हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणूनही या वयात त्यांचं काम सुरू आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. आता आपण श्रीयुत विनायक दामोदर फाटक यांचा सत्कार करणार आहोत. श्रीयुत विनायक दामोदर फाटक हे डॉक्टर माधव यांचे वडील बंधू असल्यामुळे त्यांना कायमच मोलाचं मार्गदर्शन लाभलं. डॉक्टर माधव यांच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुणे येथे होणाऱ्या सर्व परीक्षांच्या तयारीत डॉक्टर विनायक फाटक यांचा मोठा वाटा आहे. धन्यता करण्याची संधी खूप कमी वेळेला मिळते आणि मला असं वाटतं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे की धाकट्या भावाचं पुस्तक प्रकाशित होते, त्यामुळे मोठ्या भावाचा सत्कार हा अनिवार्य आहे. आता आपण डॉक्टर अमरनाथ झा यांचा सत्कार करणार आहोत. अध्यापक आहेत आणि डॉक्टर माधव यांना बऱ्याच वेळा त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभलेलं आहे. प्रतिभा फाटकला विनंती करते की यांनी पुढील सत्कारासाठी समोर यावं.
डॉक्टर माधव फाटक यांच्या त्या विद्यार्थिनी आहेत आणि स्वतः संस्कृतमध्ये MA गोल्ड मेडलिस्ट आहेत. या सत्कार करणार आहोत. मी डॉक्टर स्मिता यांना विनंती करते की त्यांनी सत्कारासाठी पुढे यावे. डॉक्टर स्मिता या रसायनशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्या नेट सेट या परीक्षांचे ऑनलाईन क्लासेस घेतात. त्यांचा सखोल दासबोधाचा अभ्यास आहे आणि संस्कृत मध्ये देखील त्यांना खास रुची आहे. सत्काराची पुढील व्यक्ती आहे सौ संगीता विनायक फाटक. डॉक्टर माधव फाटक यांच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे होणाऱ्या सर्व परीक्षांच्या तयारीत सौ संगीता यांचा मोठा वाटा आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून त्या नेहमी डॉक्टर माधव यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात. धन्यवाद प्रतिभाताई. त्यांच्या कारणासाठी आपण इथे जमलेलो आहोत. अशा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. त्यांच्या समोर एक एन्व्हलप ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुस्तक आहे. डॉक्टर माधव दामोदर फाटक यांच्या संस्कृत सुक्ती रत्नावली 1 शिक्षा शतकम या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करते. या पुस्तकात वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील ज्ञान या विषयाशी निगडीत 100 सुक्ती संस्कृत भाषेत संकलित केल्या आहेत. या सुक्तीचे वाङ्मयातले संदर्भ देण्यात आलेले आहेत आणि त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत अनुवादित आहेत. त्यामुळे सर्व भाषिक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरणार आहे. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावं. आता आपण उत्सवमूर्ती डॉक्टर माधव दामोदर फाटक यांचा सत्कार करूया. यापूर्वी थोडक्यात त्यांचा मी परिचय करून देते. डॉक्टर माधव फाटक यांनी मॅट्रिक शिक्षणानंतर MTNL मध्ये नोकरी केली. घरात होणारे कुळाचार कुळधर्म यात पौरोहित्य करणाऱ्या कैलासवासी भास्कर भटजींमुळे त्यांना संस्कृत भाषेची गोडी लागली. 1992 साली मुंबई विद्यापीठ कलिना येथून त्यांनी संस्कृतमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. पुढे भारतीय विद्याभवन येथून सखोल अभ्यासाला सुरुवात झाली. त्यात त्यांना कैलासवासी पांडुरंग जोग व डॉक्टर जानी यांचे मार्गदर्शन लाभले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ते 2011 साली संस्कृतमध्ये MA झाले आणि 2014 साली त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. PhD साठी त्यावेळी डॉक्टर गौरी माहुलीकर या त्यांच्या गाईड होत्या. रिटायर झाल्यानंतर त्यांनी या पुस्तकावर काम करायला सुरुवात झाली आणि आज त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यांचं हे पुस्तक म्हणजे त्यांची चिकाटी, अफाट वाचन आणि अभ्यासाची खरी आवड या त्यांच्या गुणांचं द्योतक आहे असं मी म्हणेन. त्यामुळे आजही ते शालेय विद्यार्थी आणि संस्कृत अभ्यासकांना मार्गदर्शन करतात. SNDT युनिव्हर्सिटीमधल्या MA विद्यार्थिनींना शिकवतात. भविष्यातील वाटचालींसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी विनायक दामोदर फाटक यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर माधव यांचा सत्कार करावा. पुस्तकावर आपले विचार मांडण्याची सर्वप्रथम मी पुस्तकाच्या प्रकाशिका कुमारी आस्था महेता यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे.
जरा टाईट कर ना. मॅडम तुम्ही बघा अगोदर. तेजस ते आले. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. उपस्थित मंचस्थ महानुभाव, मेरे गुरु श्री माधव सर के परिवार के उपस्थित सभी मेरे बड़े, और मैं खास तो चाहूँगी संस्कृत साहित्य रसिक जो भी आज उपस्थित है यहाँ पे, और साथ में ही मेरी सारी भगिनी कहूँगी मैं, क्योंकि मेरे साथ पढ़ने वाली मुझसे बड़ी भी है, तो वे सब आज यहाँ पे उपस्थित है. उन सभी के चरणों में गुरु पूर्णिमा के आज के पावन अवसर पर मैं सबसे पहले तो अंतःकरणपूर्वक प्रणाम करती हूँ. कार्यक्रम तो हो रहा है सर के पुस्तक का, लेकिन सबसे ज्यादा आनंद मुझे हो रहा है. पूछिए क्यों? क्योंकि पुस्तक तो मैंने प्रकाशित किया ना. तो एक विद्यार्थी के रूप में जब हम गुरुकुल परंपरा की हम बात करते हैं, हमारी भारतीय ज्ञान परंपरा की बात करते हैं, तो हम जानते हैं कि जब गुरुकुल थे तब शिष्य गुरु के घर में रह के ही पढ़ते थे. पूरे दिन उनके साथ ही रह के विद्या अर्जन करना, साथ में बाकी सारे काम भी सीखना. माता पिता तो क्या, उनको 8 साल के होते ही छोड़ देते हैं गुरु के भरोसे. तो गुरु ही उनको पालन पोषण करने के साथ साथ शिक्षा दीक्षा शास्त्र शस्त्र सभी ज्ञान में पारंगत कराते थे, और उसी ज्ञान से वह अपने जीवन में फिर व्यवहारिक जीवन में प्रवेश करते थे. तो गुरुकुल की वो जो परंपरा थी, तो फिजिकल रूप से आज वो बोर्ड हमें नहीं दिख रहा है, स्कूल है कॉलेज है, वो फिजिकली नहीं है, पर आज भी ऐसे गुरु है जैसे गुरु उस समय गुरुकुल में हुआ करते थे. और मुझे ज्यादा इस विषय पे बोलने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि मुझसे ज्यादा आप सब उनके साथ जुड़े हुए हैं, उनके परिवार के लोग हैं, तो आप सभी को पता है कि उनका जो स्वभाव है, उनका जो व्यक्तित्व है, एक शिष्य के लिए कितना महत्वपूर्ण रहा होगा. आज हम सब उनकी शिष्या यहाँ पे उपस्थित है. मेरे साथ ये जितनी भी छात्राओं ने उनके हाथ नीचे जो कुछ भी पढ़ा है, वह सब मेरे साथ एग्री करेंगे कि सच में उनका लेक्चर शुरू होते हमें वो गुरुकुल वाली फीलिंग आने लगती है. लगता है कहाँ पहुंच गए हम, ये कहाँ है. और उनका लेक्चर खत्म होते ही लगता है अरे ये क्यों खत्म हो गया, कहाँ पे आ गए, एकदम से हमें से पट करके पृथ्वी पे गिरा दिया. ऐसा लगता है कि कहाँ थे, कहाँ गिर गए, ऐसा लगता है. तो जब एक छोटा सा रिसर्च प्रोजेक्ट चल रहा था, तो SNDT की जो वाइस चांसलर है वे मेरी गुरु माँ है, तो उनका नाम भी मैं आज गुरु पूर्णिमा के दिन यहाँ लूंगी, क्योंकि ये प्रकाशन की जो शुरुआत हुई है वो उनके मार्गदर्शन और आशीर्वाद से भी हुई है. तो उस रिसर्च प्रोजेक्ट में काम करते करते हम ऋषिकाओं पे काम कर रहे थे, वेदकालीन ऋषिकाओं पे. तो ऋषि मुनियों के बारे में तो हम सब ने बहुत कुछ सुना है, लेकिन उस समय पे महिलाओं ने क्या कार्य किया है ये हमें नहीं पता. गार्गी मैत्रेयी 1-2 नाम शायद सबने सुने होंगे. तो धीरे धीरे उसमें रिसर्च करते 41 ऋषिकाओं के बारे में चीजें हम विद्यार्थियों ने मिलकर खोजा. तो उसके ऊपर से मुझे एक विचार आया कि क्यों ना यह बात छोटे बच्चों तक भी पहुंचनी चाहिए. तो मैंने कहानियों के रूप में उसे लिखना प्रारंभ किया, और बच्चों से ही प्रेरणा प्राप्त हुई. वो बच्चे कुछ मुझसे जिद कर रहे थे कि आपको इतना सब कुछ संस्कृत पता है, वेद पता है, उपनिषद आप पढ़ते हैं, तो उसमें इतनी सारी कहानियां आती, तो आप हमारे लिए स्टोरी बुक क्यों नहीं लिखते हो. तो मैंने सोचा ठीक है, बच्चों की जिद है तो उनके लिए लिखूंगी. तो कुछ सोचा नहीं था कि पुस्तक प्रकाशित करना है या क्या करेंगे, कैसे करेंगे. मैंने बस एक संकल्प लिया कि इनके जन्मदिन के दिन इनको मैं कहानियां लिख के एक PDF बना के दे दूंगी. लेकिन धीरे धीरे जैसे लिखती गई, गुरुजनों का मार्गदर्शन मिलता गया. मेरी गुरु माँ प्रोफेसर उज्ज्वला चक्रदेव मैम, संस्कृत की प्राध्यापिका डॉक्टर अमृता मैम और माधव फाटक सर, इन सभी के मार्गदर्शन से धीरे धीरे इन्होंने कहा कि इतना अच्छा लिखा है तो इसको पुस्तक के रूप में क्यों नहीं करती हो. तो मैंने सोचा बात तो सही है, कर सकते हैं.
पर पुस्तक ऐसे ही थोड़ी ना बन जाता है। अब मेरी एज तो आप सबको पता चल ही रही है, तो मुझे लगा अरे भाई हम कैसे लिखेंगे, ऐसे पुस्तक कैसे प्रकाशित करना होता है, किसी पब्लिशर के पास जाना पड़ेगा, खर्चा भी होता होगा, क्या क्या प्रक्रिया रहेगी पूरी एक पुस्तक बनाने के पीछे की, क्या ही आता है मुझे, ये नहीं करना, ये नहीं हो पाएगा मुझसे। लेकिन धीरे धीरे इन गुरुजनों की ही प्रेरणा है, ये गुरु ही होते जब शिष्य थक के अर्जुन की तरह ऐसे हथियार रख के बैठ जाते हैं, तब गुरु ही उनको कृष्ण बन के बताते हैं कि करिष्ये वचनम तव, ये बोल के अर्जुन अंत में जागता है कि नहीं अब आपके वचनों का मैं पालन करूंगा, मैं समझ चुका हूँ। तो वैसे मेरी समझ में भी थोड़ा थोड़ा आ गया कि नहीं मुझे करना चाहिए। तो कुछ खोजा, सबका मार्गदर्शन मिला और धीरे 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 खुद का ही ओमकार प्रकाशन शुरू कर दिया। तो किसी और पब्लिशर के पास जाने की आवश्यकता ही नहीं रही, एक छोटा सा प्रयास। तब बहुत आनंद हुआ कि मेरी पुस्तक तो ठीक है मैंने लिखी करी, पर उसी समय पे मेरे मन में विचार आया है कि जिन गुरुजनों ने मुझे इतना ज्ञान दिया है, उन गुरुजनों के प्रति भी तो मेरा कुछ ऋण अदा करना बनता ही है, और जिनसे मार्गदर्शन मिलता रहा है हमेशा, हर पल हर क्षण, और उन्हीं के सानिध्य में रहते हुए जो हम फील करते थे विद्यापीठ में। तो मेरे मन में विचार आया क्योंकि सर का यह जो पुस्तक है शिक्षा शतकम, तो इसका परिचय तो सर ही मुझसे ज़्यादा अच्छे से देंगे, उसके बारे में मैं नहीं बताना चाहूँगी। पर हमारे क्लास में बहुत सुंदर सी एक्टिविटी सर हमें कराते थे, जो विषय हमारे पढ़ने में आते थे वो तो वो पढ़ाते ही थे, लेकिन लेक्चर के अंत के 10 मिनट वो हमें कुछ सुंदर सी संस्कृत की सुक्तियाँ बताते थे। सुक्ति मतलब सुभाषित, आप सभी को पता ही है। तो 2-3 लाइन की कुछ संस्कृत की कोई श्लोक बताएंगे और कहेंगे कि इसका क्या अर्थ होता है, आप खुद से प्रयास करो जानने का, खोजने का। तो वो जो एक्टिविटी थी वो हमारे लिए बहुत मज़ेदार थी, क्योंकि बचपन से बच्चों को वैसे आप पढ़ाने बिठाएंगे तो नहीं बैठेंगे, लेकिन ऐसी सुक्तियाँ है, कहीं लिखा है। स्कूल में भी हम ऐसे झगड़ा करते थे बोर्ड पे, सबसे पहले जाके सुक्ति कौन लिखेगा संस्कृत में। तो यह सारी जो भाव संस्कृत से, इन सुक्तियों से जो जुड़ी है और उनसे गहरा अभ्यास कैसे किया जाता है, उसकी समझ हमें सर से ही प्राप्त हुई है। तो यह जो पुस्तक है शिक्षा शतकम, शतक अर्थात 100, और शिक्षा आप सभी को पता ही है, तो शिक्षा विषय के अनुरूप ऐसी 100 सुक्तियों का संकलन सर ने वेद, उपनिषद, पुराण, महाभारत, रामायण, भगवद गीता, संस्कृत के इतर नाट्य साहित्य, कला साहित्य के जितने भी ग्रंथ हमें प्राप्त हैं, उन सभी से मिला के उन्होंने 100 ऐसी शिक्षा से रिलेटेड सुक्तियों का संकलन किया। और इतना ही नहीं, वह जो संस्कृत की सुक्तियां हैं वो सामान्य जन तक पहुंचाने के लिए, ऐसा नहीं कि सिर्फ संस्कृत के ही बच्चे पढ़ के रह जाए, सामान्य से सामान्य बच्चा भी जिसे संस्कृत नहीं आता, जिसे इवन हिंदी भी नहीं आता, इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ के आए बच्चे, वे भी समझ पाए। तो उसके लिए इन्होंने अंग्रेजी, हिंदी और मराठी तीनों भाषा में इस सुक्ति का सुंदर विवरण के साथ उन्होंने अनुवाद करके इस पुस्तक में रूप में दिया है। तो मुझे लगा कि ये तो मेरे सौभाग्य की बात होगी कि शायद अगर मैं ये कर पाई तो मैं सबसे ज्यादा खुशी तो मुझे होगी, क्योंकि एक गुरु के लिए अगर किसी शिष्य ने सफलतापूर्वक अगर कुछ किया और ये पुस्तक यदि आप सब तक पहुंचता है, इसके भाव यदि आप सब तक पहुंचते हैं और किसी एक दो के जीवन में भी अगर परिवर्तन आ जाता है, तो सबसे ज्यादा मैं सौभाग्यशाली अपने आप को मानूंगी। क्योंकि प्रकाशन का अर्थ सिर्फ एक पुस्तक छापना या किसी साहित्य को छाप देना नहीं है। तो जो ये उद्देश्य है मेरा प्रकाशन खोलने के पीछे का, सर के मार्गदर्शन का और इस पुस्तक का, उसका यही उद्देश्य कि किसी एक दो के जीवन में भी यदि परिवर्तन आया इन सुक्तियों को पढ़ के, तो हमारा जीवन तो सफल ही हो जाएगा। तो संक्षिप्त में एक सुंदर सी सुक्ति मैं आपको बताना चाहूंगी, और वो सुक्ति मुझे इसलिए सबसे ज्यादा पसंद है क्योंकि ये जो प्रकाशन, ओंकार प्रकाशन खोला और उसके पीछे की जो कुछ भी मेरी भावना रही थी, इन्होंने जो कुछ भी मुझे समझाया, सिखाया कि एक संस्कृत साहित्य को आगे कैसे बढ़ाना है, प्रकाशिका बनी हो तो प्रकाशिका की भूमिका भी तो तुम्हें निभानी पड़ेगी। तो वो भूमिका कैसे निभानी है, तो उसकी समझ भी मुझे इन्हीं सुक्तियों से मिली है। वैसे ही एक सुक्ति मैं आपके सामने बताना चाहूंगी। यह सुक्ति शिव उपनिषद की है। विद्यादानम च कुर्वीत भोग मोक्ष जिगीषा। तो विद्यादान वही महादान, हम सब जानते हैं। ये सुक्तियां हमने हिंदी में भी, गुजराती में भी, मराठी में भी, अलग अलग भाषाओं में सुनी है, लेकिन मूलतः यह सारी सुक्ति हमारे कहीं ना कहीं उपनिषदों में, वेदों से, ये संस्कृत साहित्य से ही आई हुई है। तो विद्यादानम मीन्स हियर दान वर्ड इज एक्सप्रेसिंग एक्सपेक्टेशन लेस शेयरिंग ऑफ नॉलेज।
तो ये पढ़ते ही तो मुझे लगा कि मेरे प्रकाशन का मोटो तो शायद यही रहना चाहिए कि किसी भी प्रकार की अपेक्षा रखे बिना केवल विद्या का दान करना है। चक्रवीतम, when Purvit word is in potential mode, one should give knowledge to others. And Bhog Moksha Jivishaya. Bhog is enjoyment of worldly objects. Moksha is liberation, and Jivishaya means with desire of having Bhog and Moksha. तो सर का मुख्य विषय तो दर्शन ही रहा है, वे हमें सांख्य दर्शन, योग दर्शन यही विषय पढ़ाते हैं। तो मेरे मन में भी वही भाव आता है कि अरे नहीं भाई, दान तो करना है, विद्या दान ठीक है ये, पर उसमें फिर वो मोह माया वाली बात वो सब आ जाती है। तो उनसे बार बार प्रश्न होते हैं कि ये सब क्यों करना है, किसके लिए करना है, फिर इसमें ये सब भी होगा, ऐसा भी होगा, लोग हाँ हाँ वाह वाह भी करेंगे, वो मुझे अच्छा नहीं लग रहा है, तो कैसे करें, क्या करें। तो उसका उत्तर ये सूक्ति पढ़ते ही मुझे मिला कि मोक्ष प्राप्ति तो करनी है, मोक्ष का मार्ग आपने पसंद किया है, लेकिन सीधे तो नहीं पहुंचेंगे आप, तो आपको भोग भी करना पड़ेगा। तो क्यों ना हम साहित्य का भोग ना करें, ऐसी अच्छी विद्या का और शिक्षा का भोग करें और खुद भोग ना करके दूसरों को भी उस ज्ञान का पान कराए। तो शायद मुझे अपने प्रकाशन के लिए सबसे उत्तर मुझे आगे कैसे काम करना चाहिए और साहित्य को कैसे समझना चाहिए, लोगों तक कैसे पहुंचाना चाहिए, उसके ये भाव और शिक्षा भी मुझे इस शिक्षा शतक्रम के माध्यम से ही आज प्राप्त हुआ है। तो मेरे सर सारे उत्तर भी मुझे आपकी सूक्ति और विवरण से मिल चुके हैं, तो मैं ज़्यादा और कुछ नहीं कहना चाहूँगी। पर इन्होंने जो सुंदर सी यहाँ गुरु के लिए जो प्रार्थना प्रस्तुत की थी कि गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा। तो एक गुरु के लिए उनके शिष्य भी तो उनके बेटा बेटी के समान ही होते हैं, और हमारे लिए भी वे हमारे माता पिता के रूप में ही है। तो उन्होंने हमें जो कुछ भी ज्ञान दिया है वो एक कण के बराबर भी शायद हम किसी और तक पहुंचा पाएंगे। तो गुरु पूर्णिमा के दिन आज वो मेरे तरफ से शायद गुरु दक्षिणा हो सकती है। धन्यवाद तुम्हारी आस्था। मला वाटतं एका शिष्याकडून ह्याच्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती असूच शकत नाही। आणि नुसतं पुस्तक प्रकाशन होणं हे नाही, तर एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी समज तिच्यामध्ये निर्माण करण्याचं काम डॉक्टर माधव यांनी केलं असेल याबद्दल शंका नाही। मी डॉक्टर स्मिता छत्रे यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हॅलो, आज गुरुपौर्णिमेचा अतिशय पावन असा दिवस आहे आणि आता या क्षणी माझं मन इतकं भरून आलेलं आहे। जो नृत्य सोहळा आपण आता इथे अनुभवला, मोठ्या भावाने धाकट्या भावाचं सत्कार करणं, ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथांच्या काळात तर आपण नव्हतो, पण हा एक तसाच प्रकारचा अनुभव मला आता इथे या क्षणी जाणवलेला आहे आणि मन खूप भरून आलेलं आहे। त्यामुळे वेदांताच्या अभ्यासामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या गुरुंना डॉक्टर फाटक यांना मी मनापासून वंदन करते। मंचावर बसलेले मान्यवर, उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठजन यांनाही मनापासून वंदन। आज इतक्या चांगल्या दिवशी सरांचं पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन होते, ही इतकी परम आनंदाची गोष्ट आहे। खरं तर या पुस्तकाची खूप आधीपासून आम्ही वाट बघत होतो आणि आनंद अशासाठी आहे, त्या आनंदाचं परिमाण मला आता इथे मोजदार मला करता येणार नाही। सर, आपण तैत्तिरीय उपनिषद जेव्हा वाचू तेव्हा ब्रह्मानंदात त्या परिमाणाने हे नंतर आपण
तुम्ही आम्हाला ती मोहनताप कशी करायची ते सांगा. आता मला जो काही आनंद झालेला आहे तो मात्र मला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. याचं कारण अशा प्रकारचं पुस्तक हे आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे एका शिक्षकाला समजू शकतं. सरांचं आज पहिलं पुस्तक जे आलेलं आहे ते शिक्षण या विषयावर आहे. शिक्षा शतकं असं त्या पुस्तकाचं नाव आहे. 100 सूक्त सरांनी उपनिषद आणि वेद वाङ्मयामधून निवडून आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे त्या पहिल्या पुस्तकाच्या रूपाने. आणि याचं महत्व इतकं मोठं आहे. शिक्षण हा विषय त्यांनी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा निवडला. यातच त्यांचं सगळं वैचारिक सामर्थ्य लक्षात येतं. कारण आज समाजामध्ये सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, सगळ्यात जास्त धोके आणि कठीण काळ कोणाला असेल तर तो शिक्षण क्षेत्राला आहे. इथे शिक्षा या शब्दाचा अर्थ शिक्षा कल्प व्याकरण मधलं शिक्षा नाही, शिक्षण या अर्थाने तो घेतलेला आहे. आणि शिक्षण या शब्दाशी ज्या ज्या गोष्टी संबंधित आहेत त्याच्यावरती भाष्य करणारी ही सूक्त सरांनी प्रयत्नपूर्वक याच्यामध्ये निवडून आणलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, युनिव्हर्सिटीने सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घ्याव्या असं बरंच काही विचारांचं धन सरांनी आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे. अगदी अलगद आणून ठेवलेलं आहे. इतकी उपनिषद आणि इतकं सगळं वाचण्याची आपली क्षमताही नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळही नाही आणि आपली आवडही नाही. त्या अर्थाने वेद वाङ्मय आम्ही वाचतो आणि याचं सगळं श्रेय मी सरांना देईन. कारण ते इतका सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करत असतात. अध्यात्मामध्ये गुरु जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा ते म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझे गुरु श्री गोंदवलेकर महाराज जेव्हा अनुग्रह घेतला तेव्हा तो त्यांच्या पादुकांवर घेतला, ते देहामध्ये नव्हते. पण ते फक्त नाव देतात, ते फक्त सांगतात की हे बघ तू या डोंगराच्या पायथ्याशी आहेस आणि ते वरती जे मंदिर आहे तिथपर्यंत तुला जायचंय. आता तो मधला रस्ता असतो ते स्वतः देहामध्ये नाही. मधला रस्ता इतका खास कळण्याचा काट्याकुट्यांचा वेडा वाकडा उंच सखल चिखलदराचा रस्ता असेल तर तो दाखवायला एक चांगला मार्गदर्शक वाटाळ्या आपल्या बरोबर लागतो. आपल्याला दिसत असतं की कुठपर्यंत जायचंय, पण ते दाखवण्यासाठी एक असं कोणीतरी सक्षम व्यक्ती आपल्याला अशी लागते की हा प्रत्येक छोट्या छोट्या पावलावरती ते सांगत राहतात की आपल्याला ह्या दिशेने जायचंय. मी समर्थांचा दासबोध सरांनाही अत्यंत प्रिय आहे. दासबोधामध्ये समर्थांनी महंताची लक्षणं वर्णन केले. ते मला फक्त इथे 1-2 ओळी उद्धृत करायच्या आहेत. त्याच्यामध्ये हे काम किती मोठं आहे. शिक्षा शतकामधली सगळी सूत्रांचा अर्थ आणि त्याचं आता इथे डिस्कशन मला शक्य नाही, आपल्याला वेळेच्या मर्यादा आहे. पण मी असं थोडक्यात सांगेन की हे काम बहुतेक ही त्या परमात्म्याची इच्छा आहे की इतकं सुंदर काम त्यांनी समर्थन शब्दामध्ये सांगायचं तर एका महंताकडून करून घेतलेलं आहे. महंताची लक्षणं सांगताना दासबोधामध्ये समर्थाने अशी एक ओवी लिहिलेली आहे. अनेक लक्षणं सांगितले. त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की जो एकांताचं तत्पर आधी करू पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. मग त्याच्या अनेक लक्षणांमध्ये एक लक्षण त्यांनी हेही सांगितलंय की जो त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांसाठी इतर जनांसाठी ग्रंथांमध्ये त्याच्या ग्रंथाच्या गर्भामध्ये जाऊन चांगली सगळी सूत्र चांगले श्लोक चांगल्या ओव्या गोळा करतो आणि त्याचा अर्थ आपल्या बरोबरच्या सगळ्यांना सांगतो, तो खरा महंत. मला इथे या गोष्टी सरांच्या बद्दल बोलताना मला खरंच असं वाटतं की समर्थांच्या शब्दामध्ये महंतांचं जे वर्णन आहे ते सरांना तंतोतंत लागू पडतं. शिक्षा
शिक्षा शतकम या 100 सूत्रांमध्ये बरंच काही माहिती आणि अशा गोष्टी आहेत की ज्या आजच्या काळासाठी आपण सगळे वापरू शकतो. एक शिक्षक म्हणून मी हे सांगते की शिक्षण क्षेत्राला सगळ्यात मोठे धोके जे आहेत त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर या सूत्रांचा इतका उपयोग होणार आहे. लौकिक अर्थाने ज्ञान मिळवण्यासाठी, शिक्षण मिळवण्यासाठी आणि पारमार्थिकसाठी सुद्धा दोन्ही गोष्टींसाठी ही सूत्र आपल्याला मार्गदर्शक आणि मदत करणारी आहे. असा त्या वाटेवरचा जीवनाच्या लक्ष्याकडे नेणारा जो रस्ता आहे, व्यावहारिक शिक्षण आणि पारमार्थिक दोन्हींसाठी त्या रस्त्यावरती सरांनी या पुस्तकाच्या रूपाने पहिला ज्ञानदीप लावलेला आहे. आणि असे अनेक ज्ञानदीप त्या रस्त्यावरती सरांच्या हातून लागावे आणि आमच्यासारख्या मंदबुद्धीच्या लोकांना पुढे पुढे जाता यावं अशी त्या परमात्म्याच्या चरणी मी विनंती करते. आणि सगळ्यात महत्वाचं, शतकम एका फक्त फार वेळ आपला घेणार नाही, थोडंसं एका शतकम शब्दासाठी मला जरा काही सांगायचंय. आपल्या सगळ्या वेदवाङ्मयामध्ये किंवा पारंपरिक ह्याच्यामध्ये 100 ओव्या, 100 सूत्र, ह्या 100चं एक काही विशिष्ट परंपरा आहे. त्यामुळे ते शतक या नावानेच ते प्रसिद्ध आहे. अगदी पुराण काळापासून आचार्याने काही शतकं लिहिली. अगदी नवथरच्या काळामध्ये म्हणजे समर्थांची 14 ओवी शतकं प्रसिद्धच आहेत. पण मध्यंतरी ही परंपरा थोडीशी खंडित झाली होती. ते मला असं मनापासून वाटतं, म्हणजे मुघलांच्या आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या शिक्षण संस्थेचं सगळं रूपडच बदललेलं आहे. फक्त फॉर्मल एज्युकेशन आलेलं आहे. ते त्याच्या कारणांमध्ये वगैरे आपण नको जाऊया. आपण त्याच्यापासून जे धोके आहेत, त्याच्यापासून जो मार्ग काढायचा आहे, समाजाला उन्नतीसाठी ज्या योग्य रस्त्यावर न्यायचं आहे, त्याच्यासाठी ही सगळी सूत्र, या सगळ्यांचा अभ्यास आपण करूया, ते ग्रहण करूया आणि त्याच्या साहाय्याने आपण पुढे जाऊया. या 100 ओव्या किंवा शतकांची जी परंपरा आहे ती खंडित झालेली परंपरा मला असं वाटतं या 21व्या शतकात ती पुनरुज्जीवित झाली आहे. आणि सरांच्या हातून अशी अनेक पुस्तकं, वेगवेगळ्या विषयांचे 100 श्लोकांची अशी अनेक पुस्तकं आपल्याला मिळावी. आपण त्याचा अभ्यास करावा, त्याचा फायदा घ्यावा. आपणच नाही, आपल्यापेक्षा जास्त गरज आपल्या पुढच्या पिढीला आणि त्याच्या पुढच्या पिढीला आहे. कारण आज आपण मराठी माध्यमात शिकलेले आहोत, आपली पुढची पिढी इंग्रजी माध्यमात शिकलेली आहे आणि त्याच्या पुढची पिढीला मराठी बोलताही येणार नाही. ही अवस्था आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त गरज आहे अनेक पिढ्यानपिढ्या ह्या सूत्रांचा आणि ह्या अशा मार्गदर्शक पुस्तकांचा, ज्याला मी ज्ञानदीप असं म्हणते, त्या ज्ञानदीपांचा उपयोग होऊन त्यांच्यापासून प्रकाश घेऊ आणि प्रेरणा घेऊ, सगळ्या समाजाचं उन्नयन होवो आणि लौकिक अर्थाने आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने ज्याला त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचता यावं अशी माझी गुरुच्या चरणी प्रार्थना आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत आणि अजून जी महाकाव्य आहेत आपली करण्यापेक्षा एक संस्कृत रत्नावली एक आणि त्याचे पुढे निघणारे सगळे भाग, मग ते वेगवेगळे विषय असू दे किंवा एकाच विषयाचे पुढचे भाग वाचायला नक्की आवडेल. आणि मला असं वाटतं की ह्या महाकाव्यांच्या गोंधळात शिरून ते जे अवघड भाषा आणि असं सगळं करण्यापेक्षा ही पुस्तकं आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. तर मला असं वाटतं डॉक्टर माधवांचं काम आता वाढणार आहे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे की आज शिक्षा म्हणून हा विषय घेऊन हे पुस्तक प्रकाशित झालं आणि पुढेही कर्म आणि अजून काय काय धर्म आणि असे अनेक विषय त्यांच्या हाताखालून जावं आणि आम्हाला असाच पुस्तक प्रकाशनाचा सोहळा करण्याची संधी मिळू दे अशी शुभेच्छा मी माधव. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर माधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ऍडजस्टमेंट करायला पडेल.
तेव्हा तेव्हा त्याची जी दुसरी ओळ आहे त्या ओळीच्या बद्दल मला थोडा वेगळा विचार येतो. चक्षुरुन्मिलितं मिलितम येनच्या ऐवजी येईही असं म्हटलं तर काय होईल? कारण आपल्या संपर्कात अनेक असे मोठे लोक येत असतात की ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. एकाच गुरुनी आपले डोळे ज्ञानदीपा शलाकेने उघडले असं न म्हणता अनेक गुरूंनी आपल्याला ज्ञानरूपी दृष्टी दिलेली आहे असं म्हणून ती श्लोकाची जी दुसरी ओळ आहे ती चक्षुरुन्मिलितं यैहि तस्मै श्री गुरुभ्यो नमः असं का म्हणू नये? एकाच्या ऐवजी अनेक गुरूंना एकाच वेळी नमस्कार जर आपल्याला करता आला तर अधिक चांगलं होईल असं या श्लोकाच्या विषयी नेहमी वाटतं. मला सांगण्यात आलं आहे की तुमच्या पुस्तकाविषयी काहीतरी सांगा, तुम्हाला काय अडचणी कशा आल्या, तुम्हाला हे विषय सुचलाच कशामुळे, सगळा उपद्रव करायची तुम्हाला बुद्धीच का झाली, इथपासून सुरुवात झाली. आणि मला आठवते त्याप्रमाणे एकदा जानी सरांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो भारतीय विद्याभवनच्या. आणि जानी सरांशी चर्चा करायला एक ज्योतिष विभागाचे अध्यक्ष आले होते. त्यांची संस्था जी आहे भारतीय विद्याभवनची तिथले एक अध्यक्ष आले होते आणि त्यांची चर्चा काहीतरी चालली होती. माझं तिथे रोल काही नव्हता, मी बाजूला बसलो होतो. त्यांचं हे चाललं होतं की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कुठला तरी ग्रह प्रतिकूल असेल त्यामुळे त्याला काही त्रास होत असेल तर त्यांनी त्या ग्रहाच्या प्रभावाखाली असणारे जे पदार्थ आहेत त्यांच्यापासून जर थोडा दूर राहिलं तर त्याच्या ग्रहांचा जो प्रभाव आहे तो थोडा कमी होईल आणि त्याच्या दुखण्यात उतार पडेल किंवा त्याला त्रास कमी होईल अशी काहीतरी त्यांची चर्चा चालली होती. तेव्हा मला असं वाटलं की अरे हा एक वेगळा विचार दिसतोय. आणि त्याचा दुसरा प्रसंग तिथे घडला कसा की रमेश उधारे अशा नावाचे एक गृहस्थ त्यांनी एक कॅलेंडर बनवलं होतं, संस्कृत कॅलेंडर. त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर एक सुभाषित आणि त्याचा अर्थ आणि तारीख बदलली की पान पलटी करायचे की दुसरं सुभाषित त्याचा नवीन अर्थ अशी 365 सुभाषित त्यांनी टेबल कॅलेंडरच्या स्वरूपात बनवून आणली. आणि तेव्हा आणखीन लक्षात आलं की अशाही पद्धतीने हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता येतं. आणि मग चर्चा करता करता असा हा पर्याय जानी सरांशी बोलता बोलता की एक विषय घेऊन जर आपण असं संकलन केलं तर ते अधिक उपयोगाचं ठरेल. आणि मग त्याच्यातून हा शिक्षा किंवा शिक्षण किंवा एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्या विषयावरती वेगवेगळ्या वाङ्मयकारांनी जुन्या शास्त्रकारांनी आपले विचार कसे मांडले हे जर शोधून काढलं तर आपल्याला चांगलं मार्गदर्शन होईल. याचं पुस्तक करावं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. आपण त्या दृष्टीने अभ्यास करावा एवढंच मनात होतं आणि म्हणून त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यास नेमका करायचा कसा, शोधायचं कुठे? महाभारतामध्ये शिक्षणविषयक विचार कुठे आले कसं कळेल किंवा उपनिषदांमध्ये शिक्षणविषयक विचार कुठे आले कसं कळेल हा पहिला प्रश्न होता. एक उपनिषद वाक्य महाकोश जो अंबा प्रकाशचा माझ्याकडे होता आणि मग त्याच्या त्या सूचीमध्ये जाऊन शिक्षण, शिक्षा, विद्या, अविद्या असे शब्द जिथे जिथे आलेत त्या त्या उपनिषदात जाऊन त्यांचा ते वाक्य बघून त्याचा अर्थ बघायचा प्रयास सुरू झाला. आणि मग जे जे आत्ताच्या शिक्षा या विषयाशी जुळतील अशी जी वाक्य किंवा वाक्यांश दिसले त्यांचा संग्रह करायला सुरुवात झाली. मग महाभारताची माझ्याकडे जी प्रत आहे त्याच्या अनुक्रमणिकेमध्ये कोणाकोणाचे संवाद झाले त्याची माहिती मिळते. कुठे जनक आहे, कुठे वसिष्ठ आहे, कुठे आणखी सनद सुजाती आहे किंवा युधिष्ठिराचा कुठल्या तरी ऋषींशी झालेला संवाद आहे. असे सगळे संवाद चाळायला सुरुवात केली. प्रत्यक्ष श्लोक चाळायचा कारण एवढं मोठं भाषांतर माझ्याकडे नाही, माझ्याकडे मूळ संहिता फक्त आहे. आणि मग श्लोक चालता चालता त्याच्यात जर कुठेतरी असं मिळाला संदर्भ तर तो टिपून ठेवायचा. तर मग ग्रंथालयात जायचं, जिथे भाषांतर मिळेल तिथून भाषांतर बघायचं, तो आपल्या विषयाशी जुळतोय की नाही ते पाहायचं. असं करता करता या सुक्तींचा संग्रह होत राहिला. काही सुभाषित भांडारातून मिळाल्या सुक्ती. पण एक मोठी अडचण ती होती या सुभाषित भांडारांमध्ये ते मूळ संदर्भ देत नाही. एवढंच दिलेलं असतं की अमुक अमुक ग्रंथातनं घेतलं आणि मग तो ग्रंथ आपल्यापाशी नसतो. आणि सुभाषित भांडारामध्ये जेव्हा ते सुभाषित किंवा ती सुक्ती आलेली असते तेव्हा ती त्या मूळ ग्रंथामध्ये नेमक्या त्याच अर्थाने आली आहे का, त्याच्या मागचा पुढचा संदर्भ काय आहे
ते जर नाही पाहिलं तर ती या शतकामध्ये देण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून मग ते जाऊन शोधावं लागेल प्रत्येक वेळी. चाणक्य शतकामध्ये समजा एक सूक्ती आहे, चाणक्यांनी नेमकं काय म्हटलंय, त्याच्या मागचे पुढचे श्लोक नेमका काय विषय मांडतायत ते बघायचं आणि मग आपल्याला ही सूक्ती सुटेबल आहे आपल्या विषयाला, मग तिचं ग्रहण करायचं. असं करता करता या सूक्तीत सगळ्या गोळा झाल्या. एक आणखीन एक प्रश्न विचारला गेला मला की याचा उपयोग कोणाला आहे. तर जे जे कोणी शोध करणारे लोक आहेत, ज्यांना काहीतरी शिक्षण या विषयावरती काही रिसर्च करायचं आहे, त्यांना हे सगळं तयार मिळणार आहे, पहिला विचार. दुसरा विचार असा होता की आम्हाला संस्कृत तर काही कळत नाही, पण संस्कृतमध्ये अपार ज्ञान भांडार आहे असं आम्ही ऐकतो, तर आमचं काय होणार. आणि म्हणून याचं भाषांतर करताना इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये द्यायची सूचना आहे. म्हणून ते त्या लोकांसाठी उपयोग कोण करणार, तर पहिले रिसर्चर्स, त्याच्यानंतर ज्यांना जिज्ञासा आहे संस्कृतीविषयी असे लोक, आणि त्याच्याशिवाय तिसरे लोक जे आहेत ते की ज्यांना सगळं संस्कृत कळतं परंतु आपल्याच ज्ञानशाखेचा अभ्यास करण्यामध्ये इतर विषयांकडे बघायला वेळच नाही. म्हणजे साहित्यवाले साहित्यच करतायत, व्याकरणवाले व्याकरण करतायत, आणखी वेदांताचे लोक वेदांताचा अभ्यास करतायत आणि त्यांना इतर सगळ्या शास्त्रांमध्ये प्रवेश करायला वेळ नाही आहे त्यांच्या अभ्यासाच्या मागे लागल्यामुळे. तर त्यांच्यासाठी जर अशा प्रकारचा संग्रह छापला गेला, प्रसिद्ध झाला, तर तो त्यांनाही त्याचा आस्वाद घ्यायला उपयोगी होईल. आणि म्हणून या पुस्तकाला नंतर जेव्हा स्वरूप द्यायचं ठरलं तेव्हा या तिन्ही भाषांमध्ये भाषांतर करावं, त्यांचे मूळ संदर्भ शोधून द्यावेत. हे मूळ संदर्भ शोधणं मोठं कठीण होतं. काही ठिकाणी काव्य नाटककार किंवा लेखक असतात ते त्या आपल्या साहित्य कृतीमध्येही सुभाषित उद्धृत करतात आणि मग सुभाषित भांडारामध्ये त्या नाटककारांनी वापरलेला संदर्भ फक्त दिलेला असतो, ते मूळ कुठे आले ते दिलेलं नसतं. आणि म्हणून त्याचा मूळ शोध घेण्यासाठी मग योग वासिष्ठ असेल, महाभारत असेल, रामायण असेल, असे सगळे ग्रंथ मुळातनं जाऊन बघावे लागतात. त्याच्यात जास्ती वेळ गेला. म्हणजे सगळ्या सुट्टी गोळा करता करता जवळजवळ 6 महिने गेले. तर आणखी 6 महिने त्यांचे रेफरन्सेस शोधणं, मग ते टाईपसेट करणं, त्यातल्या चुका काढणं, प्रूफ रिडिंग करणं, मग त्यांचा अल्फाबेटिकली अरेंज करणं, अशा सगळ्या कसरतीत गेले. आणि त्याच्यामध्ये मला आस्था आहे, अमृता मॅडम आहेत, आपले जोशी सर आहेत, यांनी अनेक वेळा मदत केली. प्रूफ रिडिंगसाठी पहिल्यांदा मी जोशी सरांकडे गेलो की मध्ये काही काळामुळे सगळं पुस्तक अडकलं होतं, कोणी करायचं नाही असं म्हणून ते जवळजवळ बास्तात बांधून टाकल्यासारखं झालं होतं. पण नंतर ह्या लोकांनी जिद्द केली की नाही आपण करूया, गेलं कसं. आणि म्हणून पुन्हा सुरुवातीपासून हस्तलिखितापासून करायला लागलं आणि मग ते आता त्याच्यामुळे प्रकाशित होते. त्यामुळे हे पुस्तक तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा ह्याच्यात जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या जरूर माझ्या निदर्शनास आणा. जर पुन्हा असं काही करायची वेळ आली तर त्या त्रुटी दूर करून आपण ते करू. धन्यवाद. करायचं म्हणजे काय, म्हणजे आजच्या पिढीला आणि आमच्या मुलांना आता युनिट टेस्ट 1 आहे आणि पहिला चॅप्टर आहे, पटापट क्वेश्चन आन्सर इन 1 सेंटेन्स, आन्सर इन 2 सेंटेन्स, आन्सर इन 1 वर्ड उद्या लिहून 20 पैकी 20. पुढची परीक्षा आली की टीचर्सना वाटत असतं की हा धडा मागच्या वेळेलाच होता, पण मुलं तितकीच नवीन असतात त्या धड्यासाठी. पण ह्या प्रकारचा अभ्यास की एखाद्याच्या मागे राहणं, ते शेवटपर्यंत त्या मुळापर्यंत पोहोचणं, ही त्यांची चिकाटी आणि पेशन्स जो आजच्या काळामध्ये खूप कमी होत चाललेला आहे. फास्ट ट्रॅक म्हणूया आपण त्या पद्धतीचं शिक्षण आणि त्या पद्धतीचे विचार आमच्या पिढीचे आणि आमच्या नंतरच्या पिढीचे होत चालले, तर त्यांना एक अतिशय सुंदर असा काय म्हणूया आपण एक प्रेरणादायी असं यांचं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर माधव यांचं. आणि घरातली एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, पण एक गुरु म्हणून, एक अभ्यासक म्हणून त्यांच्या ज्ञानाची व्यापकता किती आहे हे आज आम्हाला घरच्यांनाही कळलं की त्यांचे विद्यार्थिनींमध्ये ते संस्कार त्यांनी ज्या पद्धतीने रुजवलेले आहेत, तर त्याची म्हणजे ती खरोखरच म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना की एक घरची व्यक्ती आणि एक प्रोफेशनल व्यक्ती ह्यामधला तुमचा एक नवीन पैलू आमच्या समोर आला. आणि आम्हालाही अशी चिकाटी बाळगून आणि आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला काही काम करता आलं तर खरोखरच आज आमच्यातर्फे ही तुम्हाला गुरुदक्षिणा ठरेल असं मला वाटतं. आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे, आभार प्रदर्शन.
सर्वप्रथम SNDT युनिव्हर्सिटीची ऋणी आहे कारण त्यांनी डॉक्टर माधव फाटक यांच्या अभ्यासाला आणि त्यांच्यातल्या शिक्षकाला वाव दिला. भारतीय विद्याभवन येथील संस्कृत विभागाचे HOD डॉक्टर जानी यांचे पण मी आभार मानते. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. डॉक्टर जोशी सर ज्यांनी पार्लेश्वर ग्रंथालयातली पुस्तकं वेळोवेळी उपलब्ध करून दिली आणि जितक्या वेळेला डॉक्टर माधव फाटक यांना काही अडचणी असतील तर त्याही उत्तम प्रकारे त्यांनी मार्गदर्शन करून सोडवल्या. डॉक्टर झा वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात म्हणून मी तुमचेही आभार मानते. कुमारी आस्था मेहता या ओंकार प्रकाशन या संस्थेमुळे आज हे पुस्तक आपल्याला हातात आहे. त्यामुळे कुमारी आस्था मेहता जरी त्यांना त्यांची ती गुरुदक्षिणा म्हणत असतील त्या पण आमच्यासाठी आमच्या काकांचं पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं त्यामुळे तुमचे आभार. या कार्यक्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला असल्यामुळे CKP हॉलच्या विश्वस्त मंडळाची मी आभारी आहे. अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असं स्नेहभोजन आपल्या सगळ्यांची वाट बघतंय ते वेंगुर्लेकर अन्नपूर्णा कॅटरर्स यांचेही मी आभार मानते. आणि वेळात वेळ काढून आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्यामुळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांची मी ऋणी आहे. आजच्या पुस्तक कार्यक्रमाची इथेच सांगता होत आहे. आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊ.